व्हॉट इज द गॉड? गॉड गॉड व्हॉट इज द गॉड? काय गंमत होते, बऱ्याच लोकांपुढे 3 प्रश्न येतात. देव म्हणजे काय आहे? देव म्हणजे काय? प्रॉब्लेम असा आपल्याकडे होतो, भौतिक संपत्ती जेव्हा जास्त असते तेव्हा आध्यात्मिक संपत्ती कमी असते. म्हणजे तुम्हाला उलट सांगा, तुम्हाला जर जास्त पेमेंट असेल तर तुमचा हरिपाठ पाठत असेल असा नियम नाही. हे तुम्ही असे साखळी नका लावू की ह्या माणसाला पेमेंट जास्त आहे म्हणजे तो धार्मिक आहे. चूक नाही नाही नाही, धार्मिकता वेगळी. 16व्या अध्यायामध्ये जाणकार माणसांच्या ध्यानात येईल, 16व्या अध्यायामध्ये 2 संपत्ती आहेत. एक दैवी संपत्ती आहे आणि एक आसुरी संपत्ती आहे. आसुरी संपत्तीमध्ये 2 प्रकार आहेत, दैवी संपत्ती, आसुरी संपत्ती. दैवी संपत्तीमध्ये 26 गुण आहेत, 26, आणि आसुरी संपत्तीमध्ये 6 गुण आहेत, फक्त 6. आसुरी संपत्तीमध्ये 6 गुण आहेत आणि दैवी संपत्तीमध्ये 26 गुण आहे. पण 26 गुणाला संपवण्याची ताकद 6 गुणात आहे. 6 गुणात आहे. जसं बादलीभर दुधाचा नाश करायची ताकद एकतर मिठाच्या खड्यात आहे, तसा किती मोठा साधू असला तर संपवण्याची ताकद एकट्या अहंकारात आहे. हा, साधू किती मोठा असू द्या, संपवायचा जर ठरला, माऊलीनं ओविलेली हो, 9 अंकाराची गोटी, विशेषण लगे अज्ञानाच्या पाठी आणि सज्ञानाच्या झोंबे कंठी, ज्ञाना संकटे नाचवी. जसं अहंकार का होतो त्याचं उत्तर पाहिजे आपल्याला पुढे सरकायचं आहे. अध्याय नंबर 15, ओवी नंबर 54, आणि 54 नंबरच्या ओवीत त्या झाडाचं नाव आहे यया फळना चुंबिता आणि फुलना तुरंबिता. त्याला फळही नाही आणि फुलही नाही, ते झाड वाज आहे. त्या वाज झाडाचं नाव संसार आहे. आणि झाड कसं आहे, मुळात झाड कसं आहे, बोलत झाड कसं आहे, वाज. आणि त्या झाडाला काय झालं तर फळ येणार नाही. मग तुम्ही मी संसारात काही जरी केलं फळ येणार नाही. आपण काय करू शकतो, भारीत भारी बंगला बांधणार, स्मार्ट बायको करणार, मुलगा नोकरीला लावणार, सुनबाई हायर एज्युकेटेड करणार आणि सासरवाडीचं कल्याण करणार. काय करणार का आपण नवीन काय करू शकतो? काय करू शकतो आपण नवीन? आपण तर काय पेमेंट वाढल्यावर हरिपाठ पाठ करू शकत नाही. हरिपाठाला आपण घरी सरळ येतच नाही तर हरिपाठ होईलच कधी. आपल्याला जर रिक्षानं आणावं लागतं तर हरिपाठ होईल कसं? ते नाही होणार. त्याला वाक्य बारबारी